कारण 10 वर्षामध्ये जे काही विकासाचं पर्व आपण पाहिलं आणि पुन्हा 5 वर्ष या ठिकाणी एनडीएला संधी मिळते देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाण्याचा, देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचा, देश विकसित भारत करण्याचा, आत्मनिर्भर करण्याचा जो संकल्प घेतला त्यातले पुढची जी काही कामं आहेत या पुढच्या 5 वर्षांमध्ये होतील। आणि मोदीजींनी देखील भाषणात म्हटलं सर्वसामान्य गरीब मध्यमवर्गीय या राज्यातला प्रत्येक नागरिक, गरीब, शेतकरी, महिला, भगिनी, युवा या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक बदल घडला पाहिजे आणि सरकार म्हणून आपलं दायित्व म्हणून त्यांनी देखील या देशवासियांच्या बद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्यातून मला वाटतं खूप मोठे निर्णय आपल्या नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळतील। सरकार स्थापन झाल्यानंतर आणि खऱ्या अर्थाने सर्व समाजातल्या घटकांना न्याय देणारं हे सरकार एनडीएचं या ठिकाणी काम करेल अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना मी दिलेल्या आहेत। तुमची एक स्वतंत्र मीटिंग देखील आहे जागा वाटपाच्या संदर्भात, मंत्रिपदाच्या संदर्भात, ती कधी आहे आणि काय? नाही, अरे पहिलं तर आम्हाला मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवायचं आहे, तो आमचं पहिलं प्राधान्य आहे। ते प्रधानमंत्री पदावर बसल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी होतील। बहुमत आहे यावेळेस अजून कुठली काही चर्चा नाही, या सगळ्या चर्चा तुम्हीच पसरवलेल्या आहेत। कुठं कोणाची चर्चा नाही, काही नाही। आणि मोदीजींनी भाषणात देखील सांगितलेलं आहे। आणि आम्ही शिवसेनेचं म्हणाल तर आमची शिवसेना आणि भाजपा ही गेल्या 25 वर्षाची वैचारिक युती आहे। बाळासाहेबांचं नाव देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्या भाषणात घेतलं आणि त्यामुळे ही आमची वैचारिक युती, त्यामुळे ही देशाच्या विकासासाठी झालेली ही युती आहे। कुणाला काय मिळेल यापेक्षा देशाला काय मिळेल, या देशातल्या जनतेला काय मिळेल, हा देश पुढे कसं जाईल यासाठी सर्वजण एकत्र आले। महाराष्ट्राला विकासासाठी खूप अपेक्षा आहेत आणि मोदीजी नक्की महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून योगदान देतील। यापूर्वी घोषणा दिल्या जात होत्या की मोदी सरकार यंदा एनडीए सरकार असंही म्हटलं जातं। मोदी सरकार पण म्हटलं आतमध्ये, मोदींच्या नावांच्या घोषणाही झाल्या। फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार एनडीए सरकार एकच आहे। शेवटी नेतृत्व मोदीजीच करणार आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्व एनडीएचे घटक खुश आहेत आणि सगळ्यांनी मोदीजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली या देशाचा विकास होईल, देश प्रगतीपथाकडे जाईल, जगामध्ये आणखी आपला देश नावारूपाला येईल, आपल्या देशाचं नाव अभिमानाने जगभरातले लोक घेतील।